पालघर जिल्ह्यात महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून ब्रेकडाऊन झालेल्या वाहनांमुळे पुन्हा एकदा गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई वाहिनीवर 19 जूनच्या रात्री एक ट्रेलर ब्रेकडाऊन होऊन उभा होता। दरम्यान 20 जूनला रात्री पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मागून येणाऱ्या 16 टायर ट्रकने या ट्रेलरला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत ट्रक चालक इरफान हा वाहनाच्या केबिनमध्ये अडकून पडला होता। स्थानिकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने त्याची सुटका करण्यात आली। अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन पाय फ्रॅक्चर झाला आहे। घटनेची माहिती मिळताच समाजसेवक ॲम्ब्युलन्स चालक अखिल सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला मनोर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। विशेष म्हणजे याच प्रकाराची घटना 17 जूनला सकवार परिसरात घडली होती। तेथेही एक कंटेनर ब्रेकडाऊन होऊन उभा असताना मागून आलेल्या आयशर वाहनाने त्याला धडक दिली होती। त्या अपघातात आयशर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती मिळते। अवघ्या काही दिवसांच्या अंतराने एकाच स्वरूपाने 2 अपघात घडल्याने महामार्ग सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। महामार्गावर वाहन ब्रेकडाऊन होणे ही नित्याची बाब असली तरी अशा वाहनांच्या ठिकाणी तात्काळ सुरक्षा उपाययोजना करण्याची जबाबदारी पेट्रोलिंग विभागाची असते। मात्र प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग पथके कितपत सक्रिय असतात याबाबत वाहन चालक आणि नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। ग्रामस्थ आणि वाहन चालकांच्या मते ब्रेकडाऊन वाहनांच्या ठिकाणी योग्य अंतरावर प्रकाशयुक्त बॅरिगेड्स, रिफ्लेक्टर आणि इशारा फलक लावले गेले तर अनेक अपघात टाळता येऊ शकतात। काही वेळा बॅरिगेड्स लावण्यात येतात, मात्र रात्रीच्या अंधारात ते सहज दिसून येत नसल्याने वाहन चालकांना वेळेत इशारा मिळत नाही आणि अपघात घडतात। महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे पेट्रोलिंग विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अपघातानंतर पंचनामे आणि अहवाल तयार करण्यापेक्षा अपघात होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत। महामार्गावर ब्रेकडाऊन वाहनांमुळे जीव जात असताना पेट्रोलिंग विभाग नेमके काय करत आहे? अपघातानंतर धावपळ करण्यापेक्षा अपघात टाळण्यासाठी सतर्क गस्त, प्रभावी बॅरिगेड आणि तात्काळ सुरक्षा व्यवस्था उभारणे हीच काळाची गरज आहे।